Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषदेसाठी भाजपची आज वर्षावर बैठक. कोर कमिटीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब होणार. भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा. विधान परिषदेच्या एका जागेसाठी मातोश्रीवर लॉबिंग सुरू. उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवर काँग्रेसची अट. वरिष्ठ नेतेही आग्रही. तर दुसरीकडे अंबादास दानवे, वैभव नाईक यांची राऊतांमार्फत मोर्चे बांधणी. राज्यात 50 आमदारांचे प्रस्ताव दडपल्याचा आरोप. विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ. आमदारांना न्याय कसा मिळणार? विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकर यांचा सवाल. भाजपच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषच जास्त. 1500 रुपये बंद झाल्यावर खरी नारी शक्ती दिसेल. संजय राऊत यांचा घणाघात. भाजप मोर्चातील ट्रॅफिकवरून महिलेचा महाजनांवर संताप. पहिल्यांदाच मंत्र्याला इतक्या शिव्या पडल्या. नाना पटोलेंची टीका. तर ट्रॅफिकमुळे नागरिक संतापले. पुढे खबरदारी घेऊ. बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री स्वतः सिरियल लायर. सगळे रेकॉर्ड असताना खोटं कोण बोलतंय? महिला आरक्षणाच्या विधेयकावरून नाना पटोले यांचा सवाल. महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या 850 जागांची अट. 2023 मध्ये कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. 850 जागांचा आकडा खरातनं दिलाय का? संजय राऊत यांचा सरकारला खोचक सवाल. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रकृती बिघडली. चौकशी दरम्यान छातीत दुखू लागल्यानं खरातला तात्पुरता ऑक्सिजन लावण्यात आला. खरातला मळमळ आणि उलट्यांचाही त्रास. भोंदू खरात प्रकरणात तपासाला वेग. एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी. जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशी. सूत्रांची माहिती. भोंदू खरातची पोलीस कोठडी उद्या संपणार. नाशिक टीसीएस प्रकरणात एसआयटी हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस. धार्मिक भावना दुखावल्याच्या 20हून अधिक तक्रारी. मात्र पुराव्यांअभावी कारवाईत अडचणी. धर्मांतर आणि छळवणुकीच्या तक्रारींनंतर सरकार ॲक्शन मोडवर. आयटी कंपन्यांमधील तक्रारींसाठी सीआयएस प्रणाली सज्ज. आयटी कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती खपवून घेणार नाही. कामगार मंत्री आकाश पुंडकर यांचा इशारा. नागपूर एनजीओ धर्मांतर प्रकरणात फॉरेन फंडिंगचं कनेक्शन. अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासात माहिती उघड. आरोपी रियाज काझीनं समाजसेवेचं ढोंग करत फसवणूक केल्याचाही आरोप. 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणातही गुन्हा दाखल. सुशीलकुमार शिंदे यांचा निकटवर्तीय नेता जयकुमार गोरे यांच्या संपर्कात. गोरेंच्या गाडीतून अमोल बंगाळे यांचा प्रवास. चर्चा नवधाण. बंगाळ्यांनी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली होती. केडीएमसीचा कारभार. राम भरोसे. 80% नगरसेवक गायब. महापौरही अनुपस्थित. रिकाम्या खुर्च्यांसमोरच प्रश्नांचा पाढा. केडीएमसी महासभेचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल. राहुल गांधींच्या 16 आकड्याच्या कोड्याची देशभरात चर्चा. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर पोस्टर झळकले. जनतेला लवकरच उत्तर मिळेल. सरकार आणि भाजपबाबत हा आकडा असल्याचा काँग्रेसचा दावा. पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात युरोपच्या 4 देशांच्या दौऱ्यावर. नॉर्वेमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. 15 ते 20 मे दरम्यान दौरा होण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट. पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्तानं सुरक्षा दलाची खबरदारी. वैष्णोदेवी मार्गावर ड्रोनची नजर. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी QR कोड आणि आधुनिक यंत्रणेचा कडा पहारा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण. पर्यटनावर हल्ल्याचा मोठा परिणाम. 75% पर्यटक घटले. अनेक पर्यटन स्थळं बंद. स्थानिकांमध्ये अजूनही भीतीचं वातावरण. मुंबई पुणे एक्सप्रेसवे 2 दिवस बंद. उद्या मुंबईकडे तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. दुपारी 12 ते 3 नो एंट्री. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. मुंबईत आज आणि उद्या पाणी पुरवठा खंडित. काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. आज सकाळी 10 ते उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठ्यावर परिणाम. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.